नमस्कार, मी निलेश चव्हाण. आपण पाहताय न्यूज टापू. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींना आपण भारताचे ते पंतप्रधान होते म्हणून ओळखतो. अमोघ वक्तृत्वाचे धनी होते म्हणून ओळखतो. तसंच एक संवेदनशील सहृदयी कवी म्हणूनही आपण ओळखतो. राजकारणी म्हणून, मोठे नेते म्हणून त्यांच्याबद्दल फार बोललं गेलं, पण त्यांच्या कवितांबाबत फार बोललं गेलं नाही. मेरी 51 कविताए हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला. ते कवी होते, काही कविताही अनेकांना माहिती आहे. पण अशा अनेक कविता अटलजींच्या आहेत की ज्या फार कमी लोकांना माहिती आहे. माझा प्रयत्न हा आहे की अशाच काही कविता तुम्हाला ऐकवाव्यात. आपल्या कवितेविषयी बोलताना अटलजी असं म्हणाले होते की माझी कविता युद्धाची घोषणा आहे. ती पराजयाची प्रस्तावना नाहीये. ती हरलेल्या सैनिकांचा नैराश्याचा आवाज नाहीये, तर लढणाऱ्या योद्ध्याचा जय संकल्प आहे. माझी कविता निराशेचा स्वर नाही, तर आत्मविश्वासाचा जयघोष आहे. अटलजींच्या राजकीय भाषणांमधूनही त्यांच्यातला कवी नेहमी बोलायचा. म्हणजे अपने कवि के प्रति ईमानदार रहने के लिए मुझे काफी कीमत चुकानी पड़ी है, किंतु कवि और राजनीतिक कार्यकर्ता के बीच मेल बिठाने का मैं निरंतर प्रयास करता रहा हूं, असं नेहमी अटलजी म्हणायचे. त्यांच्यातील कवी हा राजकारण्यापेक्षा वर होता. हे त्यांची कौरव कोण कौन पांडव ही कविता आपण ऐकली तर आपल्या लगेच लक्षात येतं. ही कविता एकदा ऐका. कौरव कौन कौन पांडव, टेढ़ा सवाल है, दोनों ओर शकुनी का फैला कूट जाल है, धर्मराज ने छोड़ी नहीं जुए की लत है, हर पंचायत में पांचाली अपमानित है, बिना कृष्ण के आज महाभारत होना है, कोई राजा बने रंग को तो रोना है, कोई राजा बने रंग को तो रोना है. अशी ही कविता आहे. इतकंच नाही तर आपण यशाच्या शिखरावर गेलो पाहिजे, उंची गाठली पाहिजे, पण मातीशी आपली नाळ तुटेल, दुसऱ्यांची गळाभेटही घेता येणार नाही, अशी उंची काय कामाची, असंही ते कवितेत म्हटलंय. ती कविता आहे ऊंचाई नावाची. अटलजींचे शब्द कसे आहेत बघा. धरती को बोनों की नहीं, ऊंचे कद के इंसानों की जरूरत है. इतने ऊंचे कि आसमान को छू ले, नए नक्षत्रों में प्रतिभा के बीज बोले, किंतु इतने ऊंचे भी नहीं कि पांव तले दूब ही न जमे, कोई कांटा न चुभे, कोई कली न खिले, न बसंत हो पतझड़, हो सिर्फ ऊंचाई का अंधड़, मात्र अकेलेपन का सन्नाटा. मेरे प्रभु मुझे इतनी ऊंचाई कभी मत देना, गैरों को गले न लगा सकूं, इतनी रुखाई कभी मत देना, इतनी रुखाई कभी मत देना. हे त्यांच्यातला कवीच बोलू शकतो. आणि सत्ता प्राप्तीसाठी त्यांनी राजकारण केलं, पण त्या सत्तेचा मार्ग जर चुकीचा असेल ना, तर ती सत्ता काय कामाची, असं कवी अटलजी म्हणायचे. याबाबत त्यांची सत्ता ही कविता आपल्याला विचार करायला लावते. सत्ता नावाच्या कवितेत अटलजी म्हणतात, मासूम बच्चों, बूढ़ी औरतों, जवान मर्दों की लाशों के ढेर पर चढ़कर जो सत्ता के सिंहासन तक पहुंचना चाहते हैं, उनसे मेरा एक सवाल है, क्या मरने वालों के साथ उनका कोई रिश्ता न था, न सही धर्म का नाता, क्या धरती का भी संबंध नहीं था? पृथ्वी माँ और हम सब उसके पुत्र हैं. अथर्ववेद का ये मंत्र क्या सिर्फ जपने के लिए है, जीने के लिए नहीं? आग में जले बच्चे, वासना की शिकार औरतें, राख में बदले घर, न सभ्यता का प्रमाण पत्र है, न देशभक्ति का तमगा. वे यदि घोषणा पत्र है तो पशुता के, प्रमाण है तो पतिता अवस्था के. ऐसे कपूतों से मां का निपुती रहना ही अच्छा था. निर्दोष रक्त से सनी राज गद्दी शमशान की धूल से भी गिरी है. सत्ता की अनियंत्रित भूख रक्त पिपासा से भी बुरी है. 5,000 साल की संस्कृति गर्व करे या रोए, स्वार्थ की दौड़ में कहीं आजादी फिर से न खोए, कहीं आजादी फिर से न खोए. अशी ही सत्ता नावाची कविता. आणि ज्याप्रमाणे अटलजी म्हणत माझी कविता निराशेचा स्वर नाहीये, ती आशावादी आहे, म्हणूनच त्यांनी उद्याच्या उज्ज्वलतेसाठी, प्रकाशासाठी परत दिवा लावण्याचं आवाहन आपल्या कवितेतून केलं आणि ते म्हटले, आओ फिर से दिया जलाए. बुरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह निचोड़े, बूझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए. हम पड़ाव को समझे मंजिल, लक्ष्य हुआ आंखों से ओझल, वर्तमान के मोह जाल में आने वाला कल न भुलाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए. आहुति बाकी यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने नवदधीची हड्डियां गलाए, आओ फिर से दिया जलाए, आओ फिर से दिया जलाए. राजकारणापलीकडचे अटलजी आपल्याला कळावेत
म्हणून हा व्हिडिओ आम्ही केला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पाहत रहा न्यूज टापू. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.